महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाला पुण्यातूनही पाठिंबा वाढताना दिसते आहे। भारतीय बौद्ध महासभा पुणे संस्था यांच्या वतीनेही तीव्र आंदोलन करण्यात आले। बौद्ध धार्मिक व्यवहारात राज्य हस्तक्षेप थांबविणे या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले। समाजाच्या भावना भडकाऊ होऊ नये, संविधान लागू झाल्यानंतर नवीन कायद्याच्या तरतुदी लागू करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभा पुणेचे माननीय के.बी. मोडघरे, विश्वस्त अध्यक्ष माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, पुणे शहरातील सर्व बुद्ध विहारे आंदोलनात सहभागी झाले होते। विहार हे मुक्त महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त 1949चा टेम्पल कायदा रद्द 1949चा टेम्पल कायदा रद्द अरे या मनुवाद्यांचं करायचं काय? या मनुवाद्यांचं करायचं काय? होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभा पुण्याचा भारतीय बौद्ध महासभा पुण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण थेट पुणे जिल्हा स्थित पुणे जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी बुद्धगयाचं जे महाबोधी विहार आहे या ठिकाणी जे भिक्षुकांचं आंदोलन चालू आहे, तेथील जे हिंदू संस्कृती, मनवादी पेशवाई संस्कृती आहे, ब्राह्मणांचं काही वर्चस्व आहे, या वर्चस्वाला कंटाळून अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलनं छेडली जात आहेत, पण त्याला दाद मिळत नाही। आता आपण पाहतो की थेट बौद्ध भिक्खूच त्या ठिकाणी तोंडाला काळे फिती, डोळ्याला काळे फिती लावून त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्याची दक्षता घेत हे आंदोलन आज राज्यात नव्हे, देशात नव्हे तर पूर्ण विश्वात पेटणार आहेत। ह्याची स्थिती, ह्याची पाऊलं आपल्याला कुठेतरी जाणवतात। आज आपण पुणे जिल्हा या ठिकाणी आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं हे महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन चालू आहे। आपण पाहूयात की आपल्यासोबत आहेत मोडघरे गुरुजी आहेत। गुरुजी, काय सांगाल आज नेमकं आंदोलनाची तुमची मागणी काय आहे, काय तुमच्या आंदोलनामधले मुद्दे आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही आज आंदोलन करताय? प्रामुख्याने लॉर्ड बुद्धाचं चॅनलचं अभिनंदन आहे। तथागत सिद्धार्थाला ज्या गहेला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर या देशामध्ये जे बौद्ध राजे होऊन गेले, राजा अशोका असेल, राजा कनिष्क असेल, अशोकाच्या राज्यामध्ये जे महाबोधी विहार त्या काळामध्ये बांधलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये बौद्ध धम्मांचा प्रचार आणि प्रसार निमित्तानं झालेला आहे। पण हा बौद्ध विचारांचा, शुद्धतेचा प्रभाव या ब्राह्मणशाहीला न आवडल्यामुळे प्रामुख्याने हे 1949ला नेहरू सरकार असतानाच जो कायदा तयार झाला की बोधीगया मंदिर कायदा 1949चा हा कायदा झालेला आहे की त्यामध्ये एक कलेक्टर प्रमुख असतो आणि त्यामध्ये हिंदू जे व्यवस्थापक आहेत, 7 व्यवस्थापक आहेत, मिळाला नाही मिळाला तरी बौद्ध एखादा असेल किंवा नसेल अशा पद्धतीनं ती सध्या त्या ट्रस्टीवर काम करणारे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं याकरता बिहार सरकारने तसा काही प्रयत्न केलेला नाही। पण मात्र बाबासाहेबांच्या विचारधारेचा समाज आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यानिमित्तानं सुराई ससाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या आत्ता ते चेअरमन आहेत। त्यांनी साधारणतः 30 वर्षापासून जनआंदोलन निर्माण केलं होतं, पण त्याच्या जनआंदोलनाला अजूनही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही। आम्ही अनेकदा त्या बुद्ध विहाराच्या दर्शनानिमित्तानं जात असतो, त्यामध्ये जे 5 प्रिवराजक आहेत, कौंडिन्य, अश्वजित, महाना, भप्पा आणि वफ्फ असे, आणि ते बुद्धांच्या काळातले जे 5 ब्राह्मण सारनाथला ज्या ठिकाणी तथागतांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलं ते 5 ब्राह्मण आहे, त्याचा तो त्या ठिकाणी उल्लेख आहे। पण मात्र सध्या तिथं गेल्यानंतर त्यांचा प्रचार करतात की 5 पांडवांच्या नावांचा उल्लेख करतात, हे सुद्धा बौद्ध संस्कृतीच्या विरुद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा तुम्हाला सर्वता कर्मकांडातून मुक्त केलेलं आहे, पण त्या ठिकाणी ब्राह्मण
बसून, कारण समिती त्यांच्या हातामध्ये आहे, विहारच त्यांच्या हातामध्ये आहे, मग त्यांनी पिंडदान देणं, नैवेद्य देणं अशा पद्धतीचे प्रकार सुरू आहेत. मग त्या महाविहारामध्ये जेव्हा जगातला बौद्ध येतो तो संदेश कशा पद्धतीचा जाणार की अंधश्रद्धेच्या माध्यमातून, कर्मकांडाच्या माध्यमातून सध्या तिथं व्यवहार सुरू आहेत. पण बौद्धांचा संदेश, बाबासाहेबांनी दिलेला हा संदेश कर्मकांडाच्या माध्यमातून पूर्णतः मुक्त व्हा, हा आम्हाला आदर्श दिलेला आहे. मात्र ब्राह्मण समाज त्या ठिकाणी जे भटजी बसलेले आहेत ते प्रामुख्याने उल्लेख करतात, कर्मकांडाच्या माध्यम नैवेद्य देतात. मग समाजाला एका वेगळ्या पद्धतीने संदेश जातो. त्यामुळे आमची मागणी आहे की ब्राह्मणांच्या हातून ज्या ठिकाणी पूजा अर्चा होते ती त्यांच्यापासून मुक्त करावी. 1949चा कायदा रद्द करावा. आणि कलेक्टर ठीक आहे, पण बौद्धांची जी कमिटी असते 7-8 लोकांची, त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा पूर्णतः बौद्ध असावेत. त्या समितीमध्ये पूर्णतः बौद्ध असावेत. नियमाप्रमाणे कलेक्टरला असू द्या, तर कोणता अधिकार असल्याप्रमाणे कलेक्टर असेल, पण त्यामध्ये जेवढे असतील तेवढे बौद्ध ट्रस्टी असावेत, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि ती सर्व हे व्यवस्थापन कमिटी बौद्धांच्या हातात आली तरच ते मुक्त विहार होणार आहे. अन्यथा जे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा काही अशोक राजाने जे 80 विहार बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये जगन्नाथाचं मंदिरसुद्धा बौद्धांचं मंदिर आहे. स्वामी विवेकानंदांनी 1887 मध्ये जाहीर सभेमध्ये बोललेले आहेत की ते बौद्धांचे विहार आहे. पण आज तिथं बघा आमच्या बौद्धांचं हिसकावून घेतलेलं विहार. त्याचप्रमाणे आम्हाला शंका आहे की आज ना उद्या कालांतराने बौद्ध व्यवस्था, त्या ब्राह्मणी व्यवस्था बळकट करून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या हातात सर्व विहार जाते की काय, हे आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. आणि या माध्यमातूनच सध्या संपूर्ण भिक्खू संघ, विदेशातले लोक भिक्खू तिथं उपस्थितीला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत. आणि तो संदेश घेऊन आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय पुणेने हे आंदोलनाला पाठिंबा आणि हे जे ठराव आहेत हे ठरावसुद्धा त्या ठिकाणी मान्य करावेत. 1949चा कायदा रद्द करावा. त्या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन कोणाला दिलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आम्ही काही दोष देणार नाही, ते बिहार सरकार दोषी आहे. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर हा जो कायदा आहे तो फक्त प्राईम मिनिस्टरच कायद्याचे दोष रद्द करू शकतो. आणि बिहार सरकारला सांगू शकतो की कायदा रद्द करा आणि त्या व्यवस्थेवर संपूर्ण बौद्ध ठेवा, अशा पद्धतीची मागणी आमची केलेली आहे. आणि पहिलं निवेदन आम्ही प्राईम मिनिस्टरला दिलेलं आहे, दुसरं राज्यपालाने बिहारच्या दिलेलं आहे आणि तिसरं मुख्यमंत्र्याला कलेक्टरच्या तर्फे आम्ही ते पाठवणार आहोत. आणि दुसरी बाब आम्ही बाय पोस्टसुद्धा प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री बिहार आणि राज्यपाल बिहार या सर्वांना आम्ही भारतीय बौद्ध पुणेच्या माध्यमातून आणि आमचे जे सर्व विहाराच्या प्रतिनिधी आहेत पुण्यातल्या, त्या सर्व पुणेकरांच्या वतीनं आम्ही हे निवेदन सादर करणार आहोत. अशा पद्धतीने ही मागणी आमची मान्य करावी. नाहीतर अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण जरी बिहार गयेला जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये ज्योत आहे, बाबासाहेबांनी दिलेली ही ज्योत, बुद्धांची ज्योत ही प्रभावित झाली तर मात्र ते महाराष्ट्राला सुद्धा महाग पडेल. आणि महाराष्ट्राने सुद्धा कळवावं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा विहाराच्या माध्यमातून बाबासाहेबांचा अन्वय जो आहे हा अन्वय आता पेटलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा शिफारस करावी की हे विहार महाविहार बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, अशा पद्धती आमची सर्वांची मागणी आहे. जय भीम. आपण पाहतो की मोटघरे सरांनी देखील सांगितलं की बुद्धगयाची जी मागणी आहे ही रास्त आहे. आपण जर पाहिलं तर उपाशी बसले तिथं. तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्तीनंतर अखंड विश्वाला, अखंड भारताला आणि जगभरामध्ये बुद्धांची कीर्ती ही जगाच्या बाहेर, भारताबाहेर गेलं तरी सांगावी लागते की आम्ही बुद्धांच्या देशातून आलो आहे. मग तरीसुद्धा त्याच बुद्धांच्या देशामध्ये, त्याच बुद्धगयेमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व त्या बुद्धगयाच्या महाबोधी टेम्पलमध्ये आपल्याला दिसते. आपण बघतो की काही व्हिडिओ देखील व्हायरल होतात आहेत की त्याच्यामध्ये एक ब्राह्मण आहे तो सांगतो की ते 5 पांडव आहेत, जे आत्ताच मोटघरे गुरुजींनी सांगितले की ते 5 परिवज्रक आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून त्या बाहेर पडतात. आपण आपल्यासोबत आता सध्या डॉक्टर सिद्धार्थ देंडे आहेत, जे परराष्ट्रातही बाहेर फिरत असतात आणि समाजामध्ये राजकीय क्षेत्रात जरी असल्यात तरी धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं वर्चस्व आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. सर, काय सांगाल की नक्की आता 1949चा कायदा आपण रद्द करा अशी मागणी करतो आहे. खरं पाहिलं तर 1956 नंतर आपण बौद्ध धर्माकडे वळालो आणि धर्मांतर झाल्यानंतर बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध कळाले. आणि त्याच बुद्धांकडे ज्यावेळेस आपण जातो तर बुद्धगयामध्ये आज पुन्हा एकदा जे ब्राह्मणीकरण आहे, जे हिंदुत्ववाद आहे,
तिथे जो पेरला जातो आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी बुद्धांचे जे अस्तित्व आहे किंवा भारत हा जो बौद्धमय म्हटला जातो आहे ते कुठंतरी मिटवण्याची जी प्रक्रिया आहे ही अनंत काळापासून चालू आहे. पण सध्या राम मंदिर झाल्यापासून आपल्याला दिसतं की हिंदूंचं वर्चस्व किंवा हिंदूंचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होतो आहे. याला मोदी सरकार कितपत दोषी आहे? मुळातच भारतीय बौद्ध महासभा पुणेने बौद्ध गयेच्या विहाराच्या मुक्तीचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आमचे अध्यक्ष मोटदरेंनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. मी या ठिकाणी 3 मुद्दे आवर्जून सांगू इच्छितो. मोदी सरकार आल्यानंतर जे जे आधीचे कायदे होते ते रद्द करायचा त्यांनी धडाका लावला. IPC रद्द केलं, इंडियन पिनल कोड रद्द केलं आणि न्यायसंस्था त्यांनी अंमलात आणली. 370 कलम रद्द केलं, गाजावाजा केला खूप मोठा. काश्मीरला त्यांनी मुक्त केलं अशी घोषणा केली. मग बौद्धांचं काय घोडं मारलेलं आहे? आमचं बौद्धांचं अस्तित्व ज्यावेळेस 1949चा कायदा टेम्पल ॲक्ट बौद्धगयाचा आला त्याच्यानंतर 1950 26 जानेवारीला भारत हा रिपब्लिक झाला आणि या ठिकाणी संविधान लागू झालं. त्यामुळं त्या आधीचे जेवढे कायदे आहेत ते रद्दबातल ठरले. मग ते रद्दबातल ठरलेले असताना हाच कायदा कसा अजूनही अस्तित्वात आहे हा प्रश्न तमाम जगामधील बौद्धांना होतो आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की 1949चा कायदा यायच्या आधी आणि त्याच्यानंतर देखील युनेस्कोने हे मान्य केले की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचं हे स्थळ आहे आणि त्याला मान्यता दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवर त्या ठिकाणी बौद्धांचं धर्मस्थळ आहे ही मान्यता असताना त्या विहाराच्या कमिटीवरती हे बौद्ध नसून त्या ठिकाणी 4 बौद्ध 4 हिंदू आणि जिल्हाधिकारी आहे. आमचा सर्व भारतीय बौद्धांचा या ठिकाणी मागणी आहे की ती कमिटी रद्द करावी, तो कायदा रद्द करावा आणि त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या कलम 13 नुसार प्रत्येक समूहाला त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आम्ही वापर करून महाबोधी बुद्ध विहारामध्ये ते फक्त आणि फक्त बौद्धांच्याच हातात असावे आणि त्या ठिकाणी बौद्ध संस्कृतीमधले संस्कार हे फक्त तिथं शिकवले जावे, रुजवावे आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार व्हावा. आज आपण संपूर्ण भारतामध्ये पाहतो. मोटदरे सरांनी सांगितलं, मी तर या ठिकाणी जाहीर आव्हान देतो केंद्र सरकारला की आपण जे राम मंदिर बांधलं तिथे पण जर पुरातत्व विभागाने जर खोदाई केली तिथे देखील बुद्ध विहार सापडेल. या ठिकाणी सोमनाथ मंदिराच्या खाली देखील बौद्ध विहार आहे, जगन्नाथ मंदिराच्या खाली देखील बौद्ध विहार आहे. तुमचं विठ्ठल मंदिर हे तर पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे ते देखील बुद्धांचं स्थळ आहे. तुमचं बालाजी मंदिर ते देखील बौद्ध स्थळ आहे. त्यामुळं हा भारत हा बौद्धमय होता आणि बौद्धांचेच अवशेष तुम्हाला सगळीकडे सापडतात. या ठिकाणी कोणतंही केंद्र सरकार असो, ते काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो, ह्यांची संस्कृती म्हणजे मनुवादी संस्कृती रुजवण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतात आणि आमचा आवाज दाबला जातो. या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, आम्ही सरकारकडे तर हे निवेदन देत आहोत परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही युनोमध्ये देखील केस दाखल करणार आहोत आणि हा जो आमचा महाबोधी बुद्ध विहार आहे ह्याचा लढा जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, आपण पाहिलं की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्यानमारला गेले. म्यानमारला गेल्यानंतर त्यांनी तिथं सुत्तपटन ऐकलं आणि हे सुत्तपटन काय आहे? जेव्हा त्यांना म्यानमारच्या काही बौद्ध भिक्खूंनी आणि तिथल्या राजाने सांगितलं की हे भारतीय संस्कृतीमधले सुत्तपटन आहे आणि पाली भाषेतलं आहे आणि मूळ पाली भाषा भारतातली आहे. त्या पाली भाषेला ते भारतात आल्यावर पाली भाषेला एक अभिजात दर्जा देतात. मग तेच नरेंद्र मोदी ह्या बुद्धगयेला त्या पाली भाषेला टिकवण्यासाठी, त्या पाली भाषेचं सुत्तपटन तिथं रोज होण्यासाठी, बौद्धांच्या हातामध्ये बुद्धविहार देण्यासाठी का कानेगाडे करतात, का लक्ष देत नाही? काय वाटतं तुम्हाला नक्की? हे बघा, ते का कानगाडं करतात ह्याच्यापेक्षा आम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. ते त्यांची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करतात हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि हे पुरातन काळापासून चाललेली आहे क्रांती प्रतिक्रांती. तुम्ही आज जर पाहिलं
तर नुसतं महाबोधी बुद्धविहार नाही, अहो जेवढे आपल्या बौद्ध लेण्या आहेत तिथं देखील अतिक्रमणं झालेली आहे, त्याचेही लढे चालू आहे. पुणे जिल्ह्यामधल्या एकविरा देवी आणि आपलं कारल्याची लेणीचा हा वाद, मी ज्यावेळेस लहान होतो तिथं एकविरा देवीचं काही मंदिर नव्हतं, खाली होतं, ते जाऊन आता डायरेक्ट त्यांनी त्या कारल्याच्या लेणीच्या समोरच बांधलं. ही बहुसंख्यांची जी जबरदस्ती आणि अतिक्रमणं आहेत बौद्ध संस्कृतीवरती, ती सगळ्यांना माहिती आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, मोदी असतील किंवा कोणाचंही सरकार असेल, बिहार सरकारलाही आमचं म्हणणं आहे, तुम्ही तो कायदा रद्द करा आणि महाबोधी बुद्ध विहार हे फक्त बौद्धांच्या ताब्यात द्या. जसं आता उदाहरण द्यायचं झालं, गेल्या वर्षी तामिळनाडू सरकारने जेवढे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये कोणते ब्राह्मण ट्रस्टी असणार नाही हे जे त्यांनी जाहीर केलं, तसं केंद्राने सरकारने कायदा करायला पाहिजे. आपण पाहतोय की आपल्यासोबत दाहिंजेसुद्धा आहेत, हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्ही मागणी करताय, थेट आपण पाहतोय की चर्च आहे ते ख्रिश्चन धर्मियांच्या हातात आहे, मस्जिद आहे ते मुसलमान धर्मियांच्या हातात आहे, हिंदू धर्मातले मंदिरं जे आहेत ते हिंदू धर्माच्या लोकांच्या हातात आहे, त्यांचे महंत असतील, ब्राह्मण असतील, काय असतील त्यांच्या हातात आहे. मग बौद्ध विहाराचं महाबोधी टेम्पल हे बौद्धांच्या हातात का नाही? याला पूर्णपणे असा इतिहास आहे, लढ्याचाच इतिहास आहे. अनागारिक धम्मपाल ते आताचे सुरई ससाई यांनी आपली संपूर्ण हयात यामध्ये घालवली की बोधगया हे बौद्ध धर्मियांचं अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. हे ठिकाण पूर्णपणे हिंदू धर्मियांनी त्याच्यावरती कब्जा केलेला आहे. त्या ठिकाणी असणारे जे विश्वस्त मंडळ आहे ते बहुसंख्येने त्या ठिकाणी हिंदू धर्मीय आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे हिंदूकरण चाललेलं आहे किंवा जे त्या ठिकाणी जे पवित्र असं बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान सांगायला पाहिजे ते न सांगता त्या ठिकाणी कर्मकांडाला जास्त प्रोत्साहन दिलं जातं. याला कारणीभूत तिथलं विश्वस्त मंडळ आहे आणि हे विश्वस्त मंडळ पंडित नेहरूंच्या काळामध्ये 1949ला जो बोधगया टेम्पल ॲक्ट त्या ठिकाणी तयार केला तेव्हा बौद्धांची संख्या कमी असेल, परंतु आता बौद्धांची संख्या संपूर्ण भारतभर अतिशय भरपूर वाढलेली आहे. त्यामुळे तेव्हा संख्या कमी होते म्हणून त्यांनी त्यावेळेला जरी हिंदूंच्या ताब्यामध्ये मंदिर दिलं तरी सध्या आता ते हिंदूंच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात ते आत्ता दिलं पाहिजे. कारण का त्या ठिकाणी जे हिंदूकरण किंवा जे बौद्ध धम्माचा जो त्या ठिकाणी अपमानित केलं जात आहे ते या ठिकाणी थांबलं पाहिजे. गेल्या आठवडाभर जे बौद्ध भिक्खूसुद्धा याच कारणासाठी उपोषण करत आहेत आणि त्या उपोषण करत असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील कुणीही त्या ठिकाणी त्यांना भेट देत नाही किंवा त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेत नाही. तर हे सुद्धा पूर्णपणे जातीवादी सरकार आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे. आजची मागणी काय आत्ताची? आजची मागणी हे आहे की जो 1949चा जो कायदा जो आहे बोधगया टेम्पल ॲक्ट तो रद्द केल्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. तरच आम्हाला अतिशय योग्य प्रकारे त्या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येईल. संपूर्ण जगातून येणारे जे बौद्ध धर्मीय जे आहेत त्यांना आम्हाला योग्य अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची सोय करता येईल. परदेशातून येणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी गैरसोय केली जाते. अशा अनेक गोष्टी या विश्वस्त मंडळाकडून होत आहेत. तर ते विश्वस्त मंडळ बरखास्त करावं, तो कायदा बरखास्त करावा आणि संपूर्ण व्यवस्थापन भारतीयांच्या बौद्ध समूहाच्या हातामध्ये दिलं. आपण पाहतोय की आपल्यासोबत यशवंतभाऊ नडगम देखील आहेत, ते दलित पॅंथरचे. त्यांचा देखील ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या ह्या बुद्धगयाच्या मुक्तीच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. भाऊ, काय सांगाल, काय म्हणाल की आज हे बुद्धगया बुद्धविहार जे आहे हे बौद्धांच्या हातात द्यावं म्हणून आज आंदोलन होतं आहे? नाही, माझं जाहीर पाठिंबा आहे. सिद्धार्थदादा देंडे उपमहापौर आहेत, ते आहेत निलेश भाऊ आहेत आणि सर्व ही चांगलं काम करतात आहे. मी माझा जाहीर पाठिंबा आहे. आम्ही स्वतः तिथं जाणार आहे आणि तीव्र प्रकारचं तिथं आंदोलन करणार आहे. कारण काय आहे, तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल, चर्च असेल, ख्रिश्चन असतील तर तिथं ख्रिश्चन धर्मगुरू असतो. तुम्ही मस्जिद बघाल तर तिथं मुस्लिम समाजाचा धर्मगुरू असतो. पंजाबला गेले तुम्ही कुठल्याही शीख समाजात गेला तर तिथं शीख समाजाचा असतो. मग बुद्धांचा ज्यावेळेस इथं बुद्धगयामध्ये जेव्हा बुद्धांचा आपला बुद्धगयाचा आहे तर आपले बुद्धिस्टच लोक
लोक पाहिजे, आपले धर्मगुरूच तिथे पाहिजे. तर हे जबरदस्ती कुठंतरी काहीतरी चुकीचा प्रकार घडवायचा आणि इथं समाजात तेढ निर्माण करायचा आणि कुठंतरी मोठी घटना ती जर बुजवायची असेल तर कुठंतरी एक नवीन कांड करायचा. ही RSSची कट्टर कारस्थान आहे. तर गेल्याच वेळेस ना RSSची गेल्या वर्षी RSSचा तिथला प्रमुख आणि तिथला राज्यपाल या दोघांनी मिळून तिथं केलेला कांड आहे आणि त्यावेळेस त्यांना म्हणायचं की ती बुद्धगयामध्ये ते बुद्धविहार नाही तर ते शंकराचं मंदिर आहे. ही त्यांची जी कट्टर कारस्थान आहे आता आपण समजून घेतलं पाहिजे आणि सर्वच्या सर्व मी पुणे शहरातल्या महाराष्ट्रातल्या सर्व बौद्धांना एकत्र येण्याची विनंती करतो. आज सिद्धार्थ धेंडे साहेब असतील, आज बौद्ध महासभाची सर्व सभासद असतील. कारण काय होतं, आपण जर तुकड्यात गेलो तर हे आपला जर न्याय मागायची जी ही पद्धत आहे ही चुकीची आहे. आपण कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि एक मोठा संघर्ष केला पाहिजे. जो महाराष्ट्रातला संघर्ष तुम्ही पाहिला असेल, पुण्यातला संघर्ष सर्वात मोठा असतो. महाराष्ट्रभर आपण त्यासाठी पूर्ण प्रसिद्धी करून सर्वांना एकत्र येऊन एक मोठा लॉंग मार्च काढला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येतो त्याचप्रमाणे आज आपण आपल्या धर्माच्या, आपल्या बुद्धाच्या, आपल्या बुद्धविहारासाठी एकत्र आलं पाहिजे. तर दलित पॅंथर नेहमी अग्रेसिव्ह भूमिका घेते. यावेळेस पुन्हा बुद्धगयाला जाऊन तिथं जे काय आपल्याला अग्रेसिव्हपणा करता येईल, ज्या तीव्रप्रमाणे नामदेव दादा ढसाळ लढायचे त्याप्रमाणे तिथं लढून तिथे जाऊन आम्ही त्यांना धडा शिकवणार आहे आणि आपलेच तिथं बंधूंजीच जिथं आपले धर्मगुरू राहतील हे आम्ही ते कसं होऊ देणार नाही बघणार नाही. तर कुठल्याच मंत्र्याला आम्ही महाराष्ट्रात इथं फिरकू देणार नाही. नक्कीच आपण पाहतोय की अनेक तीव्र भावना आहेत भारतामधून, महाराष्ट्रामधून, सगळीकडून तीव्र भावना येतात. बिहार असेल, सर्व क्षेत्र असेल, अनेक ठिकाणाहून आपण पाहतोय की हे जे आंदोलन आहे, आपण पाहतोय की महाबोधी महाविहारासाठी हे आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनासाठी हळूहळू थिंगी पेटत चाललेली आहे. बुद्धगयेच्या बाहेर हे आंदोलन पडलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या बौद्ध भिक्षुकांना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक राज्यातून, अनेक देशातून ह्या बुद्धगयाच्या महाबोधी महाविहाराच्या टेम्पलला मुक्त करून हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं ह्यासाठी हे आंदोलन होत आहे. आपण पाहतो की हे आंदोलन जे आहे हे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक ठिकाणचे बौद्ध उपासक अनुयायी या ठिकाणी आंदोलन करताना आपण पाहतोय आणि हे बुद्धविहार खरंच मोदी सरकार बौद्धांच्या ताब्यात देणार का हा मोठा प्रश्नचिन्ह देखील आता निर्माण होतो आहे. कारण सध्या आपण पाहतोय की हिंदूकरण रुजवलं जातं आहे आणि पुन्हा एकदा ह्या भारताला हिंदुत्वाकडे नेण्यासाठी, हिंदू राज्य घोषित करण्यासाठी प्रवास सुरू झालेला आहे आणि हा प्रवास खरंच संविधानिक लोकशाहीला घातक आहे का, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. आपण पाहतोय की ह्या लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून हे महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाची काय स्थिती होणार याचं प्रत्येक प्रक्षेपण आपण घेत राहणार आहोत आणि आपल्या ह्याच लॉर्ड बुद्धा TVवर दाखवणार आहोत. आपण थेट आज या ठिकाणीच विराम घेतोय. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, पुणेसह कॅमेरामॅन प्रतीक. आप देख रहे हैं